मी चालली ऑफिसला. थांब 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 सविता, थांब, पहिले माझ्यासोबत बोल, मग जाय ऑफिसमध्ये. तुझ्या असं म्हणत नाही मी ऑफिसमध्ये जाऊ नको म्हणून. थांब 1 मिनिट. आई, मला वेळ होऊन राहिला. काय म्हणता? लवकर सांगा 2 मिनिटात. माय 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 पाहिन, डोक्यावर छत्री. शांताबाईची सून होय की कोण होय बाई? 2 महिन्यांनी किती बदल दिसून राहिला. पाहिन, 2 लेकराची माय नोकरी करते ऑफिसमध्ये, आणि मै सून पाय ना लेकरू होऊ दे ना नोकरी करे. लेकीची 2 पैशाची ना 2 दंबीची कमाई नाही. आयता खाते माझ्या पोराच्या बोकांडीवर. आई, सांगा ना लवकर. सविता, तू कधी आली काय? इकडेच राहून राहिली का तू 2 महिन्यापासून? कोण आपल्या घरी नाही राहून राहिली काय? मी कालच आली. आल्याबरोबर मी तुझी चौकशी केली. मला शेजाऱ्याच्या बाहेर सांगितलं तू इसून होती नाही म्हणे बाई. तू गेली ना गेली, तू इसून चालली गेली. खायला ना प्याले त्या घरांदी. नवरा उठला सुटला चालला कुठे जाई, धड सांगे ना मले, विचारपूस करे. उपाशी रोगाय मी लेकरं घेऊन. कोण? राजा कुठे गेला? काल राजाचा फोनही लागे नाही, आणि राजाही घरी नाही आला. राजाचं काय झालं? त्याची बदली झाली. बदली झाली की बदली करून घेतली, कोणाला माहित. झालं ना विचार ना. जाऊ द्या मला तुम्ही आता. शांताबाई, लय कष्ट सहन केली मापुरीनं. आता मापुरीच्या मनात तुम्ही आकाठी आणू नका. जाऊ द्या मापुरीले. सविता, जाय तू ड्युटीवर जाय. हा सखूबाई, मी तुमच्या पोरीला ड्युटीवरच पाठवून राहिली. लेकरं कुठे गेली सविता? आणि लेकराला अजिबात न्यायची गरज नाही, तुम्हाला सांगतो. आई, पाठवू नको लेकराले. ठीक आहे सविता. शांताबाई, तुझी सून होय की कोण आहे शांताबाई? मग तर डोळे जसेच्या तसेच राहून राहिले शांताबाई, त्या सुनीच्या इकडे पाहून. सखूबाई, तुझी सून चांगल्या ऑफिसमध्ये लागली वाटते, आणि लय मोठा पगार आहे वाटते, म्हणून तिचं थाट माट सगळंच बदललं सखूबाई. हा सविताबाई, मायापुरीनं दुसरं ऑफिस जॉईन केलं, पगारही वाढला, सगळं आमचं बरोबर चालू आहे आता. आता तुमच्या मैत्रिणीले घेऊन जा तुम्ही घरी लवकर, नाही तर माझ्या हातून बेइज्जती होऊन जाईन. बरं, जा तुम्ही घेऊन. हो दे सखूबाई, नाही नाही, मी तुमच्या हातून लय बेइज्जती सहन केली. स्वतःच्या पोरीचा काय संसार खराब करताय का तुम्ही? आणि लवकर सांगा, ओवी वजस कुठे गेले? पाहिजे शांताबाई, माझ्या सुनीला सांगतो 2 गोष्टी, पण घे कशी नोकरी करते ती सुन. तर थांब, तिला सांगून येतो मी. सविता, शांत राह तू. सखूबाई, तुम्ही लवकर सांगा आता, माझ्या डोकं खराब करू नका. ओवी वजस लवकर सांगा कुठे गेले तर. अहो शांताबाई, 2 महिन्यापासून गायब झाली होती, आणि आता मोठे ठसन करतं काय मायावर? नाही सांगत कुठे गेले तर. अहो शांताबाई, सबुरीनं घेणं जरासं, एवढं गरम नको हो ना तिच्यावर. कमाईची सून आहे ना, कमाईची. चल घरी चलतो. चल, मी तुला काय द्या सांगतो. चल चल. सविता, कमाईची सून आहे, पण तिला राग येणं साहजिक आहे. तिची आई काय एवढं माझ्यावर गरम होऊन राहिली सांगतोस? माझ्या नाताले भेटणं काय म्हणजे चुकीचं आहे काय? आणि त्याला मी घरी घेऊन जातो. थांब म्हणा, संध्याकाळी येतो. आता मला माहित आहे हे बाहेर गेली म्हणून. पाय ना सविता, माझ्या नवरा घरी असून आई काही फिकर, सून पोरगा कुठे आहे कुठे नाही, काहीच घेणं देणं नाही कोणाचं, फक्त घेणं देणं आहे बहीणचं. पाय ना तो गेली असते मी बहीणच्या घरी, लावला काय लावायसाठी. जपलं, मला तसं वाटलं एका मिनिटासाठी की बा घेऊन जातेस काय. एवढी मै पोरगी कमायची, माया पोरीच्या माता तर मग घर चालून राहिलं. आता मा पोरीला धाडतो काय म्हणा मी? शांते, त्या संग भांडण झालं तर कबूल, पण माया पोरीच्या घर धाडत नाही आता. पोरीच्या माथा तर मी शानशोक करून राहिली, सगळं बरोबर होऊन राहिलं. चालली मोठी घरी न्यायसाठी. पोरगा तर पाहिजे ढंगाचा नाही, पोरानं बदली करून घेतली. आता मा पोरीला काय भांडे घासायला नेते काय? अव माई बाई, सखूबाई म्हणतात मला. चल आता ओवी वजसली शिकून देतो,
जाऊ नको आजी संग म्हणून. मला माहित आहे प्रयत्न अजून करीनच हे. रिंकूताई, शांता काकू किती वेळच्या गेले, अजून नाही आले. तुला सांगितलं काय कुठे चालली म्हणून? मनीषा, आई कुठे कामासाठीच गेली अशी. थांब थोडा वेळ. रिंकूताई, आली शांता काकू. शांता काकू, तुम्ही कुठे गेल्या होत्या? किती वेळच्या पाहून राहिली मी तुमची वाट. मला वाटलंच तुम्ही गंगू काकूच्या घरी गेले असाल म्हणून. काकू काय म्हणे मग गंगू काकू? संदीप तयार आहे काय माझ्यासोबत लग्न करायला? मनीषा, घरीच बोलावलं मी गंगूबाईले. येते ते घरी आता. थांब, तू काही काळजी करू नको, ते होते ना बरोबर. ठीक आहे काकू, स्वयंपाकाचे भांडे घासतो मी तुमचे तेवढे. आणि सविताताई, मला वाटतं सविताताई आईच्याच घरी गेली असेल. ते करतो मी बरोबर, तू काही काळजी करू नको. घास तेवढे भांडे घास. जमला आता. शांता काकू मग संदीप सोबत लग्न लावून देते. रिंकू आले होते काय जवळ? तू म्हणत नाही फोन केला मी आली म्हणून सांगितलं? हा बाई, येतो मला 5 मिनिटात. बस येऊनच राहिले असते. आई त्याचाच फोन आहे वाटते. बरं बरं, बोला तुम्ही आता काय आता. मी मनीषाला सांगतो. बापरे, 2 महिन्यापासून तर मनीषची भेटच नाही. फोनवरच बोलणं झालं फक्त आमचं. शकुनाबाई, शकुनाबाई, बस माय बाई, आता नको पायदा बाबा माय सुलोचना. तुझे बी हात दुखतात. सुलोचना, कोण आलं व? मला तर शांताराम सारखाच आवाज आला. हा बाई, थांबा थांबा. अरे बाबा शांताराम, काय झालं रे? एवढं धावत पळत आला. आहे काय झालं शांताराम? आम्हाले नाचून बी राहिले. सुलोचना, जाय पाणी घे एक गिलास. नाही नाही शकुनाबाई, पाणी नको पाजू मले. पेढे तर पेढे. विचार विचार, खुशखबर काय आणली माय? विचार मले. सांग रे बाबा, माझ्या जीव तला जाईन नाही तर. सांग काय खुशखबर आली ते? मनीषा बद्दलची आणली काय? शकुनाबाई, तुले म्हणू का मी? शांती संगच गेली अशीन मनीषा. तुला सांगतो, शांती आली काल घरी संध्याकाळीच आलो असतो मी, पण मया काही येणं झालं नाही. शांती घरी आली आणि शांतीसोबत मनीषा, रिंकू दोघी जणी गेल्या होत्या. पक्की खबर लागली मला. मी म्हणतो कोणती खबर आणली? मला तसं वाटलं मेली गेली कीच काय. आली आमच्या दोघांच्या मनात ती अडथळा झालं. हिचं करायला सुरू आता लगं किती चांगलं चालू होतं. पप्पूला तिची आठवण नव्हती येत. सुलोचना, तू खुश नाही झाली काय खुश खबर ऐकून? नाही नाही सुलोचना तर लय खुश झाली असेल. सुलोचना, पप्पूले आवाज दे पप्पूले. आई, पप्पू तुझ्यासारखे रिकामे नाही आहेत. दुकानावर गेले ते दुकान उघड्यासाठी. आणि 2 महिन्यापासून कुठे गेली, काय गेली? नवरा करून गेली की नवरे गेले? तुम्हाला माहित आहे काय? एवढ्या खुश होऊन राहिल्या तुम्ही. 2 महिने विचार करा तुम्ही. 2 महिने नव्हते घरी. आई, पाहिलं तर 8 दिवसांनी बी काही होते बरं. नाही 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 सुलोचना, असं मनाते नको आणू. मनीषा पोरगी तशी नाही आहे. मला पुरी गॅरंटी आहे मनीषाची. तुम्हाला गॅरंटी आहे? पप्पूला विचारता तुम्ही, तिची कशी गॅरंटी घेतात पप्पू तर. तिची चाल तुम्हाला नाही माहीत कशी आहे तर. तुम्हाला सांगतो, आपल्या घरी येणारच नाही ते. आता आली असते शांता काकूसोबत, आपल्या घरी आली असते डायरेक्ट. तिला याचं असतं आई तर. पण तुम्हाला सांगतो, तिला याचंच नाही आपल्या घरी. सुलोचना, शांता मामी म्हणत जाय, काकू नाही होय. हा बाई, तेच ते. हा शकुनाबाई, तुझी सून काही खोटी नाही बोलत. शांती बी बदल झाला शांतीच्या शांती बी. 2 महिन्याचा टाइम होता. माहिती आहे तुला? शांतीने मी काळी घेतली मारायला. तिनं मायावर बंदूक उचलली, बंदूक. शांताराम, मी करतो बरोबर. पप्पू कुठे गेला रे? हे बुड्डीले काही माहित नाही काय? सांगितलं मी दुकानात गेले तर मग हे खोटं मानते. एवढं पिसलं नाही आता लगू. हातपाय दाब्यापासून कामं केले ना. पण घे, सुनीची गोष्ट ऐकली बी नाही तर चालली तिच्या ऐकून. शांताराम मामा, तुम्हाला काम नाही काय कोणतं? जा तुम्ही कामं करा. पोरी, तोंड सांभाळून बोलतो. मला शकुनाबाईने सांगितलं ते सांगायला आलो मी. करायला गेलं चांगलं, वांगलंच होते माझ्यानं. असं वाटे आता 2 महिन्यापासून शांती नाही तिच्या संग प्रेमानं वागे. पण काही नाही, तिच्या संग बी असंच झालं. शकुनाबाई असं वाटलं की लय माया लाड करीन, लय माया हरीक करीन. सून म्हणते घरी जा. चल मी पप्पूला भडकून देतो आता.
सुलोचना, अरे सुलोचना, कुठे चालली तू? अरे शांताराम गेला का घरी? आई, तुम्ही तर असं मग एवढा हरीक झाला की जसे तुम्हाला लाखो रुपयाची लॉटरी लागली. आई, सुनीले भुलून गेल्या तुम्ही. आता सगळं मोठं घर सांभाळलं ना मी, आणि आता सुनीचं नाव घे घे तर तुम्हाला तर चुलमून घ्यायला लागले. तसं नाही ना माया सुलोचना, सगळं घर जाग्यावर असलं बरं होते. येतो मी मैत्रिणीच्या घरून. पप्पूला जरा भडकून द्या लागेल. नाही तर एक काम करतो, पप्पू मी टीचर पाहिजे चालली जातो. येतच नाही रात्रीपर्यंत वापस. लवकर ये जाऊ माय बाई. मनीषा कधी आली तर तिची आरती गिरती ओवाळतो जराशी. हा, चप्पल आरती ओवाळतो तिची. काय भे माय, शांतारामही चालला गेला. मला तसं वाटते जावा शांतारामच्या घरी, शांतीला भेटायले म्हणून. मनीषा शांतारामच्या घरी आहे की तिच्या घरी गेली काही माहीतच नाही. शांतीच्या घरी गेल्यावरच समजेन सगळं. चल येतो मी शांतीच्या. नाही नाही, डायरेक्ट कधी गेली शांतीच्या घरी, शांती बिस्का टाकून देईन. राहू दे, घरीच थांबतो मी. आणि घरी बी अजून पाहिजे, नाही तर घरी दरवाजा बंद दिसला, मनीषा आली, दरवाजा पायी चालली जाईन अजून. नाही नाही, राहू दे, मी घरीच थांबतो. शांताराम लवकर चालला गेला. जाऊ दे आता, मनीषा येऊनच राहिली अशी, तिच्यासोबतच येईन शांती बी. आई कुठे गेली? आई रिंकू बेटा, काय झालं? आई मनीषचा फोन आला होता, चल म्हणत बाहेर. दारात उभे आहेत ते. अरे दारात उभे, मग घरात आवाज दे ना त्याला. जवळ माणसं होत ना ते, दारात उभं राहणं शोभते का रिंकू? थांब मी बोलून आणतो. आई नाही नाही, ते म्हणत वेळ होते, तिकडून याच्या वेळेस येईन म्हणत. आई येतो आहे मी, मनीचे खूप दिवसाचे भेट नाही. आई ठीक आहे रिंकू, जाय. अहो माहिती दारात उभी राहिली, इथे सासूनं काही कुसपट काढायला वाटते. ते आहेच मोठी खजाल. शांता काकू, घालू शांता काकू भांडे. मनीषा थांब, गंगूबाई येऊनच राहिली अशी. शांताबाई, गंगूबाई येऊन नाही राहिली, आली गंगूबाई. काकू आली आली, बोला. लय दिवस राहिली व शांताबाई गावाले तू. आम्हाला गमी नामे कोणालेस, सगळ्या जणी ती आठवण काढत शांताबाई. मलाच काय गमी काय माय गंगूबाई, काय सांगतो तुला आता. बरं जाऊ दे आता आपल्या चिल्लर गोष्टी. काय म्हणतो त्या पोरगा? त्या दिवशी म्हणतात ना संदीप मनीषा फिरायला गेले होते, असं मा कानावर आलं होतं बाई. त्या पोराले म्हणते मनीषासोबतच लग्न करायचं आहे, असं ऐकलं मी. शांताबाई फक्त तूच माध्यम राहिली शांताबाई, तूच कर शांताबाई सगळं. माया पोरगा म्हणते लग्न करीन तर मी मनीषासोबतच करीन शांताबाई. मनीषा मनीषा, तू तू तयार आहेस ना मनीषा? सांग तू तयार आहेस ना? हो काकू, मी तयार आहे संदीप सोबत लग्न करायसाठी. शांताबाई पण घ्या आता, मनीषा बी तयार आहे. शांताबाई एक काम करू आपण, एखाद्या मंदिरात नाही तर कुठं शांताबाई इथं लग्न करून टाकू आपण. आहे व तसं जमते काय? तुला तर माहिती आहे शकुनी महिन्यात किती हरामखोर आहे तर. खबरदार शांती, माया बहिणीला कधी हरामखोरन गिरामखोर करशील तू तर मायाशी गाठ आहे ती. अरे शांताराम भाऊ, तुमच्या बहिणीचं नाही गोष्ट चालू ना, आमची लहानपणची मैत्रीण ती सांगू राहिली शांताबाई गोष्ट तिची. तुम्ही खाली असं शेसारून राहिले एवढं, आणि आता बायको एवढ्या दिवसानं आली 2 महिन्यानं, बायकोशी प्रेमाने बोला शांताराम भाऊ. कधी समजेन तुम्हाला हे? बायकोला बी समजायला पाहिजे प्रेमाने बोला म्हणून. महेच काम नाही की गंगूबाई, पायशीन तर शांती आल्याबरोबर माझ्या बोकांडली मले म्हणते प्रेमाने बोलायला पाहिजे. पाहिलं पाहिलं गंगूबाई कसा माणूस आहे माझ्या घरचा. पाहिलं इष्टाला हाती धरला जाते पण या शांतारामला हाती धरला जात नाही. असे गुन्हा त्याच्या अंगात भरेल, किती की मना बोला गेले काहीच फरक नाही. आता त्याच्यापेक्षा मी बोलणं सोडून दिलं, जायचं आहे किती काही बोलत रे. आता आपल्याला जे करायचं आहे ते करू आपण. मनीषा चल ना माझ्या घरी. मनीषा संदीपच्यासाठी लढून राहिला होता मनीषा. चल ना चल ना, चला चला काकू. काकूला विचारा जाऊ काय? काही नाही करत काकू, चल. मी सांगितलं मॅच नेलं होतं. शांताबाई मी मनीषाला घेऊन जातो शांताबाई, तेवढंच त्याच्या जीवाला समाधान वाटेन. ठीक आहे गंगूबाई, तिच्या आईची भेट घ्यायला लागेल. उचलली जीप लावले टाळूले असं नाही करता येणार गंगूबाई. ठीक आहे ना शांताबाई, करू आपण सगळं करू बरोबर. चलो मनीषा. बिचारी मनीषा निघातली असेल त्या घरांनी, त्या घरातल्या माणसाले जेठानीले नवऱ्याले. बाई निघातली की तिचं मन असंच भटकते कुठे कुठे. घरात लोक चांगले नसले की. तसेच मैसून ह्या राजाचा बच्चाचा फोन नाही लागून राहिला, कुठे गेला तर.
फोन चालला पण उचलून नाही राहिला. बरोबर, थांब म्हणा, ते आधी पता काढतो मी. मनीषा, कुठे गेली मनीषा? या माणसानं सांगितलं काय शकून गेली? मनीषा, लवकर सांग शांती, कुठे गेली मनीषा? मी शकुनाबाईला सांगून आलो मनीषा घरी आली म्हणून. तुला काय वाटते ते डावपेच मी सक्सेस होऊ देतो काय? मनीषा थांब, आता पप्पूच्या दुकानात जातो, पप्पूला सांगतो मनीषा आली म्हणून. देवा, काय करू बाबा, घरी आली नाही तर लागली जीवाले. पण नाही, मनीषा जती सुखी राहील ततीच तिचं लग्न होईल. थांब म्हणा, मी प्रयत्न करेन. चला मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांतते तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत, चला आपण नावं घेऊ. श्वेता विगे मोर्शी, लीना गोडम देसा नागपूर, अर्चना सवाई, ललिता वानखडे, रंजना इंगोले, सुशीलाताई गांधी, रत्नप्रभा ठाणेकर रामटेक, संगीता ठाकूर, अर्चना काटे अमरावती. चला मग, आपल्याला खूप नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे आहेत, त्यासाठी तुमच्या कमेंटही आल्या. शांताबाईला लय बरं वाटलं हो. चला मग, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेअर पण नक्कीच करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.